ही जी पद्धत मी आज सांगणार आहे ही खूप मोठे मोठे तबलावादक वाजवत असतात. जे चांगले नावाजलेले तबलावादक आहे, ज्यांचा खूप रियाज आहे, ते लोक ही पद्धत वापरत असतात. म्हणजे ज्या आधीच्या पद्धती मी सांगितल्या त्याच्या सगळ्यांमध्ये हा भजनी ठेका ऐकायला खूप गोड वाटतो. नमस्कार, रामकृष्ण हरी. सध्या आपण भजनाची साथ करताना भजनी ठेका वेगवेगळ्या पद्धतीने कसा वाजवला जातो हे पाहत आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भजनी ठेका वाजवण्याची शेवटची पद्धत सांगणार आहे. कारण मलाही माहिती आहे की तुम्ही भजनी ठेक्याच्या या सिरीजने कंटाळलेला असाल आणि मीही वेगळ्या बोलावरचा व्हिडिओ बनवण्याच्या विचारात होते. परंतु मला असं वाटलं की ही जी पद्धत आहे, आजची जी पद्धत आहे, ही शेवटची पद्धत आहे आणि जर ही मी न हे करता दुसरा व्हिडिओ बनवला तर याची लिंक तुटून जाईल. म्हणून थोडासा संयम ठेवून आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहावा आणि मीही तो संयम ठेवून व्हिडिओ बनवत आहे. आणि ही जी पद्धत मी आज सांगणार आहे ही खूप मोठे मोठे तबलावादक वाजवत असतात. जे चांगले नावाजलेले तबलावादक आहे, ज्यांचा खूप रियाज आहे, ते लोक ही पद्धत वापरत असतात. आणि यामध्ये डग्ग्याचा जास्त यूज केला जातो. कारण मला 2-3 कमेंट अशाही आल्या होत्या की आम्हाला डग्ग्यावर आमचा हात फिरत नाही किंवा डग्ग्यावर हात चालत नाही. तर त्यांना मला एवढंच सांगायचंय की रियाज केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. तुम्हाला जे काही तुमच्या हातातून काढायचे त्याला फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे रियाज आहे. म्हणजे आपण जरी एखाद्या गाईला तहान लागली तर आपण फक्त तिला तळ्यापर्यंत नेऊन सोडू शकतो. शेवटी पाणी प्यायचं काम हे तिचं आहे. तर मी जे काही ह्या गोष्टी तुम्हाला सांगतेय ह्या तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा त्याचा रियाज कराल, त्याच्यासाठी वेळ काढाल, तेव्हाच ते तुमच्या हातातून निघणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला ते साध्य होणार आहे. आणि मी फक्त तुमचं काम सोपं करते की जे जास्त कोणी इकडं तिकडं सांगत नाही आणि ऐकून याचं त्याचं ऐकून किंवा माझ्या गुरुजींनी मला काही गोष्टी सांगितल्या असतील आणि माझ्या स्वतःच्या अनुभवातून, वादनातून, रियाजातून ज्या मला काही गोष्टी समजलेल्या आहेत त्या फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही जास्तीत जास्त रियाज करून या गोष्टी साध्य करू शकता, एवढंच मला सांगायचंय. तर आजची जी पद्धत आहे ही सुद्धा डग्ग्यावरील हात तयार होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर चला आपण पाहूया या पद्धतीने भजनी ठेका कसा वाजवला जातो. तर याचे बोल आहेत धिन ना धिन, धिन धागे धिगे धा तीन, ते नाग धिन धा धिन, धिन धागे धिगे धा तीन, ते नाग. आता यात मी धिंदाची जी इथून मागच्या व्हिडिओमध्ये मी जे धिंदा वाजवायला सांगितलं होतं ती मेंढी इथे द्यायची नाहीये, कारण नॉर्मल धिंना वाजवायचा आहे. कारण ही जी पद्धत आहे ही जेव्हा फास्ट स्पीडमध्ये वाजवायचं तेव्हा धी गे धा ही जी अक्षरं आहेत धिन ना धिन, धिन धागे धी गे धा तीन, ती नाग, हे आपल्याला काढायचे असल्याने आपण सुरुवातीला ती गुपकी नाही दिली किंवा सुरुवातीला जी मी तुम्हाला जागा सांगितली, जी मींड सांगितली ती नाही काढली आपण तरी चालते. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की दुसऱ्या धिनला आपल्याला जोर द्यायचा आहे, जसं की धिन ना धिन ह्या धिनवर जोर द्यायचा आहे. तीच पद्धत इथे वापरायची आहे. तर हा बोल कसा वाजतोय हे मी तुम्हाला सांगते. धिन ना धिन, धिन धागे धिगे धा तीन, ते नाग, धिन ना धिन, धिन धागे धिगे धा तीन, ते नाग, धिन ना धिन, धिन धागे धिगे धा तीन, ते नाग. तर यात तुम्हाला जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की धा धिन धा, धा धिन धा, ह्या 3 अक्षरांवर तुम्हाला फोकस करायचा आहे असं मी सांगितलं होतं. आणि ह्या पद्धतीत तुम्हाला ह्या अक्षरांवर फोकस करायचा आहे. धागे धिगे धा तीन, ते नाग. यात काय करायचंय, धागे हा थोडासा तिरका थ्रो मारायचा गेचा, धागे धिगे धा. तुम्हाला हात असा हे करावा लागणार आहे. कारण सरळ तुम्ही असं जर करायला गेले तर ते स्पीडमध्ये वाजणार नाही. त्यासाठी तुम्हाला हाताची अशी मुवमेंट करायची आहे, धागे धिगे धा ते. त्यासाठी अशी प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. म्हणजे मनगट उचलायचं नाहीये पण ते असं हलवायचंय आणि हात हा जो पोर्शन इथे डग्ग्याच्या गजऱ्यावर टेकवलेला असतो तो तसाच ठेवायचा आणि मुवमेंट त्याची अशी करायची आहे, धागे धिगे धा, धागे धिगे धा तीन, ते नाग. फक्त
याची प्रॅक्टिस करा. सुरुवातीला अशी प्रॅक्टिस करा वाटलंच तर. आणि धा गे धी गे धा. तुम्हाला धावर जोर द्यायचा आहे. गे नॉर्मल आणि परत धा गे धी गे धा. असं धा गे धी गे धा. आणि ऑटोमॅटिकली धा वाजवताना आपण 2 बोटांचा यूज करत असतो, त्यामुळे ते 2 बोटांचं वजन पडतं. आणि गे हा एकाच बोटाने वाजतो, त्यामुळे गेचं वजन नॉर्मल पडतं. धा गे धी गे धा. धा गे धी गे धा. याची प्रॅक्टिस करायची आहे. धिन ना धिन धिन धा गे धी गे धा. धिन धी ना धिन ना धिन धिन धा गे धी गे धा. धिन धी ना धिन ना धिन धिन धा गे धी गे धा. धिन धी ना. आणि जेव्हा स्पीड वाढेल तेव्हा नॉर्मल पद्धतीने तुम्ही वजन न देता जस्ट रँडमली वाजवायचंय. तर अशा पद्धतीने हा जर डग्ग्याचा वापर करून आणि बोट जर अशी तुम्ही त्याच्यावर हे करून जर वाजवली तर हा भजनी टेका ऐकायला पण खूप गोड वाटतो. म्हणजे ज्या आधीच्या पद्धती मी सांगितल्या त्याच्या सगळ्यांमध्ये हा भजनी टेका ऐकायला खूप गोड वाटतो. आणि तुम्ही बघा, नोटीस करा, कोणतंही भजन असेल, युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, तुम्ही नोटीस करा की जे जे मोठे मोठे तबलावादक आहे ते भजनी टेका अशा पद्धतीनेच वाजवतात. तुम्ही त्यांची डग्ग्यावरची बोट पहा. तर मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर याचा जास्तीत जास्त रियाज करा. ह्या अक्षरांचा धा गे धी गे धा. ह्या अक्षरांचा जास्तीत जास्त रियाज करा. आणि ही भजनी टेक्याची मी सिरीज आता इथे संपवत आहे. म्हणजे ज्या पद्धती आहेत, म्हणजे भजनी टेक्याचे प्रकार जे त्यात व्हेरिएशन्स होत, ती एकदम वेगळी गोष्ट आहे. आणि भजनी टेक्याच्या ज्या पद्धती आहेत की कशा कशा पद्धतीने भजनी टेका वाजवला जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भजनी टेक्याचे प्रकार पाहणार आहोत, म्हणजे त्यातले जे व्हेरिएशन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.